मुंबईची उपनगरीय लोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन. लाखो प्रवासी दररोज या लोकलने प्रवास करतात. परंतु मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणारी ही लोकल प्रवाशांसाठी डेथलाईन ठरल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. कारण 2024 या एकाच वर्षात मुंबईतील लोकल रेल्वे नेटवर्कवर एकूण 2,282 प्रवाशांचा म्हणजेच दररोज 6 ते 7 जणांचा जीव गेला आहे. रेल्वे रूळ ओलांडताना पोलला धडक लागून, चालत्या गाडीतून पडून, प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मधल्या जागेत पडल्याने व इतर कारणांमुळे हे लोक मृत्युमुखी पडले आहेत. रेल्वे विभाग व सरकारकडे सातत्याने लोकल सेवेबद्दल तक्रार करूनही त्यात काही फरक पडलेला नाही. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल विचारले असता गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचे काम सुरू आहे. यासाठी तांत्रिक शक्यता तपासल्या जात असून प्रवाशांची गरज आणि उपलब्ध संसाधनांच्या आधारे फेरा वाढवण्याचे काम केले जात असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. याखेरीज रेल्वे प्रशासन प्रवासी सुरक्षिततेसाठी कवच प्रणालीसारख्या अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, वॉर रूम, विस्तृत फूट ओव्हर ब्रिज, डिजिटल कम्युनिकेशन यंत्रणा बसवणे, गर्दीच्या स्थानकांवर कायमस्वरूपी वेटिंग एरियाची उभारणी व प्रवेश नियंत्रण यंत्रणा उभारण्यावर भर दिला जात असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.